नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। भजी करण्यासाठी इथे मी 1 वाटी पीठ घेतलेले आहे, बेसन पीठ। ते आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवताना काय करायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना असं चांगलं हाताने फेटून घ्यायचं। फेटल्यामुळे काय होतं, चांगली जाळी पडते भजीला आतमध्ये। आपण 3 ते 4 मिनिटं असं चांगलं फेटून घ्यायचं। जोपर्यंत पिठाचा कलर बदलत नाही तोपर्यंत असं चांगलं फेटून घ्यायचं। हे बघा, आता हे पीठ मी चांगलं फेटून घेतलंय, कलर पण बदलला आणि पीठ हलकं झालंय। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे 1 मीडियम साईजचा, असा जास्त बारीक नाही आणि जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीने कांदा चिरून घेतला, तो टाकून घेऊया। धना पावडर टाकूया, अशी दरदरीत दळलेली ही मोठी मोठी ती टाकून घ्या। आणि हा पाव चमचा ओवा घेतलाय, तो हातावर थोडासा मी चुरून घेतलाय, तो टाकून घेऊया। थोडीशी हळद, लसूण, मिरची आणि जिरं मी थोडंसं जाडसर असं कुटून घेतले, ते टाकून घेऊया। चवीनुसार मीठ आणि ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट घेते मी इथे। आता हे सर्व आपण चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया। हे मिक्स करताना पण चांगलं असं फेटूनच घ्यायचं। हे चांगलं फेटून घेतलंय, आता आपण त्यात टाकायचे खायचा सोडा, असं चिमूटभरच घेतलंय। जरी तुम्ही नाही घातला खायचा सोडा तरी चालेल, कारण आपण हे चांगलं फेटून घेतलंय। तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी सोड्यावर टाकायचे, एकदम किंचित 1 ते 2 थेंब। हे चांगलं चमच्याने मिक्स करून घेते, सोडा खायचा। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं, त्यातलंच थोडंसं तेल मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा घालून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा नाही घातला तरी भजी छान होतात, कारण आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलंय। भजी करून घेऊया। आता तुम्ही चमच्याने टाकू शकता भजी किंवा हाताने टाकली तरी चालेल, मी इथे चमच्यानेच भजी करून घेणार आहे। भजी टाकताना गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, कारण भजी टाकल्यानंतर काय होतं, तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं। आता आपण भजी पलटून घेऊया। तुम्हाला वाटलं तेल खूप गरम झाले तर गॅसची फ्लेम बारीक करू शकता तुम्ही। भजी बघा चांगले तांबूस रंगावर तळून घेतले, तेल चांगले नितळायचं आणि आता आपण भजी काढून घेऊयात। तुम्हाला हवे तर तुम्ही एखाद्या जाळीमध्ये सुद्धा भजी काढून घेऊ शकता, म्हणजे तेलकट होत नाहीत भजी जास्त। आता आपण दुसरा घाणा तळून घेऊया। आता आपण दुसरा घाणा तळून घेऊया। तुम्हाला कशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही भजी करू शकता। बघा, आता मी भजी टाकताना पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करते। एका बाजूने भजी चांगली भाजली की दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची। आणि जर वाटत असेल खूप तेल तापले तर गॅसची फ्लेम कमी केली तरी चालेल। मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेते भजी। हे बघा, आपली भजी आता दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर तळून झाले। आता आपण काढून घेऊया।
काढताना तेल चांगलं नितळून घ्यायचं. अशा पद्धतीने मी राहिलेली सगळी भजी तळून घेते. हे बघा आपले आता खमंग खुसखुशीत अशी भजी तयार झालेत. एकदम खुसखुशीत झालेत बघा, किती मस्त. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे भजी करून दाखवले. त्याच्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा घातला, त्यामुळे भजी अतिशय चवीला छान लागतात आणि पटकन होतात ही भजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता मी तुम्हाला ही भजी आतून पण तोडून दाखवते. बघा किती जाळीदार, मस्त जाळीदार भजी झालेत आतून सुद्धा. अशा पद्धतीने भजी तुम्ही नक्की करून बघा.